तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज देखील आपण एका अशा महत्त्वपूर्ण माहितीबद्दल जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तब्बल 68 लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ई-के-वाय-सी अपडेट नसणे अथवा चुकीचे असणे यासारख्या कारणांमुळे लाभ बंद झाल्याची माहिती आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत 68 लाख महिलांची नावे वगळण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे ई-के-वाय-सी हे आहे. ई-के-वाय-सी अपडेट न केल्याने महिला ई-के-वाय-सीमध्ये चूक असलेल्या अथवा निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्यात येणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवरील बोजा कमी होणार आहे. अपात्र महिलांचा लाभ बंद झाल्यास सरकारचे कोट्यवधी रुपये वाचणार देखील आहेत. आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 1.75 कोटी इतकी होणार आहे. लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केलेली असेल पण त्यात चूक असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी आता फक्त 10 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. ई-के-वाय-सी दुरुस्तीसाठी राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. याआधी 31 मार्चपर्यंत दुरुस्तीची मुदत देण्यात आली होती. मात्र अवकाळी पाऊस आणि इतर काही कारणांमुळे राज्य सरकारने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. 30 एप्रिलपर्यंत बंद खात्यांच्या संदर्भात पुन्हा कार्यवाही होऊ शकते. म्हणजेच तुम्ही पात्र आहात, ई-के-वाय-सीही केलेली आहे, पण पैसे येत नसतील तर 30 एप्रिलपर्यंत पुन्हा एकदा ई-के-वाय-सी पडताळून पाहावी. तर मित्रांनो, 68 लाख महिलांचा लाभ बंद. 2.43 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता. मात्र आता ई-के-वाय-सी नंतर 68 लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. त्या सर्व महिलांचा प्रतिमाह 1500 रुपयाचा लाभ बंद होणार आहे. 68 लाख महिलांची कपात झाल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींची संख्या 1.75 कोटींवर आली आहे. निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. त्याशिवाय पुरुष सदस्यांचाही यात समावेश आहे. तसेच काही सरकारी महिला कर्मचाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला जात होता. ही सर्व नावे तसेच निकषात न बसणाऱ्या महिला योजनेतून वगळण्यात आले आहेत. ई-के-वाय-सीची तारीख अनेकदा वाढली. नोव्हेंबर 2025मध्ये पहिल्यांदा ई-के-वाय-सी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर ई-के-वाय-सी प्रक्रियेला अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना सरकारकडून प्रत्येक महिन्याला 3,700 कोटी रुपये वितरित करण्यात येतात. प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. मात्र ई-के-वाय-सी नंतर पात्र महिलांची संख्या घटली आहे. त्यामुळे सरकारच्या खर्चातही बदल होणार आहे. 2025-26 मध्ये या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांचा खर्च होत होता. या तुलनेत 2026-27च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 26,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.